दशक पहिला समास 10वा नरदेह स्तवन श्रीराम धन्य धन्य हा नरदेहो येथील अपूर्वता पाहो जो जो की जे परमार्थ लाहो तो पावे सिद्धांते श्रीराम। खरोखरच हा नरदेह अत्यंत धन्य आहे, कारण याची अपूर्वता अशी आहे की या देहात परमार्थाचा जो जो छंद लागेल तो सिद्धीस जातो। या नरदेहाचे नी लागवेगे एक लागले भक्ती संगे एकी परमवीत रागे गिरिकंदरे सेविली श्रीराम। या नरदेहाच्या योगे कुणी परमेश्वराची भक्ती करू लागतात, तर कुणी अत्यंत वैराग्यशील असतील ते डोंगर कपारीत एकांतात जाऊन राहतात। एक फिरती तीर्थाटने एक करीती पुरश्चरणे एक अखंड नामस्मरणे निष्ठावंत राहिले श्रीराम। कुणी तीर्थयात्रा करतात तर कुणी पुरश्चरणे करतात, काही अत्यंत निष्ठेने अखंड नामस्मरण करण्यात दंग होतात। एक तपे करू लागले एक योगाभ्यासी महाभले एक अभ्यास योगे झाले वेदशास्त्री व्युत्पन्न श्रीराम। कुणी तपाचरण करतात तर कुणी फार श्रेष्ठ योगाभ्यासी बनतात, तर कुणी अभ्यास करून वेदशास्त्रात पारंगत होतात। एकी हटनिग्रह केला देह अत्यंत पीडिला एकी देव ठाई पाडिला भावार्थ बळे श्रीराम। कुणी हटयोगाचा अभ्यास करून देह कष्टवितात, तर कुणी भावभक्तीच्या योगे बसल्या जागीच देवाचा साक्षात्कार करून घेतात। एक महानुभाव विख्यात एक भक्त झाले ख्यात एक सिद्ध अकस्मात गगन उगळती श्रीराम। कुणी प्रसिद्ध महानुभाव असतात तर कुणी भक्त म्हणून कीर्ती मिळवतात, कुणी योगाभ्यासाने सिद्धी प्राप्त करून आकाशात संचार करू लागतात। एक तेजी तेजची झाले एक जळी मिळून गेले एक ते दिसताचे अदृश्य झाले वायू स्वरूपी श्रीराम। कुणी तेजोरूप होऊन तेजात विलीन होतात, तर कुणी जळात विरघळून जातात, कुणी पवनजय करून वायुरूप होऊन एकाएकी अदृश्य होतात। एक एकची बहुधा होती एक देखतची निघोणी जाती एक बैसले अस्तांची भ्रमती नाना स्थानी समुद्री श्रीराम। कुणी एक असून अनेक रूपे धारण करतात, तर कुणी पाहता पाहता गुप्त होतात, कुणी एका जागी बसलेले असूनही नाना स्थळी समुद्र आदी ठिकाणीही फिरून येतात। एक भयानकावरी वैसती एक अचेतने चालविती एक प्रेते उठविती तपोबळे करुणी श्रीराम। कुणी व्याघ्र आदी हिंस्र पशुवर स्वार होतात, तर कुणी जड भिंती इत्यादीही चालवतात, कुणी आपल्या तपोबलाने मेलेल्या माणसासही जिवंत करतात। एक तेजे मंद करीती एक जळे आठविती एक वायू निरोधिती विश्वजनाचा श्रीराम। कुणी तेजाला मंद करतात, तर कुणी जलाशय कोरडे करतात, तर कुणी जगातील सर्व प्राण्यांचा श्वास कोंडून धरतात। ऐसे हटनिग्रही कृतबुद्धी जया सवळलेल्या नाना सिद्धी ऐसे सिद्धी लक्षावधी होऊन गेले श्रीराम। कोणी अत्यंत दृढ निश्चयाने सातत्याने योगाभ्यास करून अनेक प्रकारच्या सिद्धी मिळतात, असे लक्षावधी सिद्ध होऊन गेले आहेत। एक मनोसिद्ध एक वाचा सिद्ध एक अल्पसिद्ध एक सर्वसिद्ध ऐसे नाना प्रकारीचे सिद्ध व्याख्यात झाले श्रीराम। कुणी मनोसिद्ध असतात, म्हणजे ते जो संकल्प करतील तो सिद्धीच जातो, तर कुणी वाचासिद्ध असतात, म्हणजे ते जे बोलतात ते तत्काळ खरे होते। कुणी अल्पसिद्ध म्हणजे लहान सहान सिद्धी प्राप्त केलेले असतात, तर कुणी सर्वसिद्ध म्हणजे अष्टमहासिद्धी प्राप्त झालेले असतात। असे नाना प्रकारचे सिद्धिपुरुष कीर्ती मिळवून गेलेले आहेत। एक नवविद्या भक्तिराजपंथे गेले तरले परिलोकींच्या निज स्वार्थे एक योगी गुप्तपंथे ब्रह्मभुवना पावले श्रीराम। कुणी नवविधा भक्तीच्या राजमार्गाने जाऊन भवसागर तरुण गेले व स्वस्वरूपाचा अनुभव घेऊन त्यांनी जन्म सार्थकी लावला। कुणी योगी सुशृंगेच्या गुप्त मार्गाने ब्रह्मलोकास गेले। एक वैकुंठास गेले एक सत्यलोकी राहिले एक कैलासी बसेले शिवरूप होणी श्रीराम। कुणी वैकुंठास गेले कुणी सत्यलोकात राहिले, तर कुणी शिवरूप होऊन कैलासात जाऊन राहिले। एक इंद्रलोकी इंद्र झाले एक पितृलोकी मिळाले एक ते उडगिणी बैसले एक ते क्षीरसागरी श्रीराम। कुणी इंद्रलोकी इंद्र झाले तर कुणाला पितृलोक प्राप्त झाला, कुणी नक्षत्र मंडळात जाऊन बसले तर कुणी क्षीरसागरात जाऊन राहिले। सलोकता समीपता स्वरूपता सायोज्यता या चत्वार मुक्ती तत्वता इच्छा सेवून राहिले श्रीराम। सरलोकता समीपता स्वरूपता व सायोज्यता या चार मुक्तींपैकी ज्याला ज्या ज्या मुक्तीची इच्छा होती त्याप्रमाणे ती मुक्ती त्यांनी मिळवली। ऐसे सिद्ध साधू संत स्वहिता प्रवर्तले अनंत ऐसा हा नरदेह विख्यात काय म्हणून वर्णावा श्रीराम। याप्रमाणे या नरदेहाच्या साह्याने अनेकांनी स्वहितासाठी प्रयत्न केले। सिद्ध साधू संत यांची अशी अनंत उदाहरणे आहेत, म्हणून
अशा या अपूर्व नरदेहाचे किती म्हणून वर्णन करावे। या नरदेहाचे आधारे नाना साधनांचे निद्वारे मुख्य सारासार विचारे बहुत सुटले श्रीराम। या नरदेहायोगे नाना प्रकारची साधने करून आणि मुख्यतः सारासार विचार करून अनेक जीव मुक्त झाले आहेत। या नरदेहाचे संबंधे बहुत पावले उत्तम पदे अहंता सांडून स्वानंदे सुखी झाले श्रीराम। या नरदेहाच्या योगे अनेकांनी उत्तम पदे मिळवली। देहाची अहंता सोडून स्वस्वरूप अनुभव घेऊन ते स्वानंदाने सुखी झाले। नरदेही येऊन सकळ उधरागती पावले केवळ येथे संशयाचे मूळ खंडून गेले श्रीराम। या नरदेहात आल्यावर विवेकाच्या साह्याने सर्व संशयाचे निरसन झाल्याने अनेकांना सद्गतीचा लाभ झाला आहे। पशुदेही नाही गती ऐसे सर्वत्र बोलती म्हणून नरदेहीच प्राप्ती परलोकाची श्रीराम। पशुदेहात विवेक नसल्याने उत्तम गती प्राप्त करून घेता येत नाही असे सर्व सांगतात, म्हणून हा नरदेह प्राप्त झाला असतानाच उत्तम अशा परलोकाची प्राप्ती करून घ्यावी। संत महंत ऋषी मुनी सिद्ध साधू समाधानी भक्त मुक्त ब्रह्मज्ञानी विरक्त योगी तपस्वी श्रीराम। तत्वज्ञानी योगाभ्यासी ब्रह्मचारी दिगंबर संन्यासी षड्दर्शनी तापसी नरदेहचे झाले श्रीराम। संत महंत ऋषी मुनी सिद्ध साधू समाधानी भक्त मुक्त ब्रह्मज्ञानी विरक्त योगी तपस्वी तत्वज्ञानी योगाभ्यासी ब्रह्मचारी दिगंबर संन्यासी षड्दर्शनी तापसी यांनी नरदेहातच अशी योग्यता प्राप्त केली आहे। म्हणून नरदेह श्रेष्ठ नाना देहांमध्ये वरिष्ठ जयाचे चुके आरिष्ट हेमयातनेचे श्रीराम। म्हणूनच सर्व देहांमध्ये नरदेहच सर्वात श्रेष्ठ आहे, कारण या देहातच यमयातना रूपी अरिष्ट चुकवण्याची संधी प्राप्त होते। नरदेह हा स्वाधीन सहसा नवे पराधीन परंतु हा परोपकारी झिजवून कीर्ती रूपे उरवावा श्रीराम। नरदेह सहसा पराधीन असत नाही, स्वाधीनीच असतो, म्हणून याला परोपकारात झिजवून कीर्तिरूपी उरवावा। अश्ववृषभ गायी म्हैसी नाना पशु स्त्रिया दासी कृपाळूपणे सोडिता त्यासी कोणीतरी धरील श्रीराम। घोडा बैल गायी म्हशी इतर नाना पशु व स्त्रिया विशेषतः दासी यांना जर कृपाळूपणे मोकळे सोडले तर त्यांना कुणीही धरून नेईल। तैसा नव्हे नरदेहो इच्छा जाव अथवा राहो परियास कोणी पाहो बंधन करू सकेना श्रीराम। पण पुरुष देहाची स्थिती तशी नाही, त्याची इच्छा असेल तर त्याने घरात राहावे वा बाहेर जावे, पण त्याला कुणी पारतंत्र्यात ठेवू शकत नाही। नरदेह पांगुळ असता तरी तो कार्यास न येता अथवा थोटा जरी असता तरी परोपकारास नये श्रीराम। नरदेह पांगळा असेल तर त्याने काम करता येत नाही, अथवा तो थोटा असेल तरी त्याने परोपकार करता येत नाही। नरदेह अंध असिला तरी तो निपटची वाया गेला अथवा बधिर जरी असिला तरी निरूपण नाही श्रीराम। नरदेह अंधळा असेल तर तो पूर्णपणे वायात जातो, अथवा बहिरा असेल तर श्रवण निरूपणाच्या उपयोगी पडत नाही। नरदेह असिला मुका तरी घेता न ये आशंका अशक्त रोगी नासका तरी तो निक कारण श्रीराम। नरदेह मुका असेल तर मनातील शंका बोलून दाखविता येत नाही, त्यामुळे त्याचे निरसन होत नाही, किंवा तो अशक्त रोगी किंवा सडलेला असेल तरी तो कुचकामाच ठरतो। नरदेह असिला मूर्ख अथवा फेंपऱ्या संबंधाचे दुःख तरी तो जाणावा निरर्थक निश्चयेसी श्रीराम। नरदेह लाभला असूनही तो प्राणी मूर्ख असेल अथवा त्याला फेफरी अथवा संबंधाची बाधा असेल तरी तो निश्चितपणे निरर्थकच जाणावा। इतुके हे नसता वेंग नरदेह आणि सकळ सांग तेने धरावा परमार्थ मार्ग लागवेगे श्रीराम। इतकी ही व्यंगे नसून चांगला आरोग्य संपन्न धडधाकट नरदेह ज्याला लाभला असेल त्याने तत्काळ परमार्थ मार्ग धरून या नरदेहाचे सार्थक करून घ्यावे। सांग नरदेह जोडले आणि परमार्थ बुद्धी विसरले ते मूर्ख कैसे भ्रमले माया जाळी श्रीराम। उत्तम निर्व्यंग नरदेह प्राप्त झाला असताही जे परमार्थ बुद्धी विसरतात ते मूर्ख लोक मायेच्या जाळ्यात सापडून भ्रमतात अथवा फिरून जन्ममरणाच्या चक्रात सापडतात। मृतिका खानोन घर केले ते माझे ऐसे दृढकल्पले परी ते बहुतांचे हे कळले नाहीच तयासी श्रीराम। जमीन खणून लोक घर बांधतात व हे आपले घर अशी दृढ समजूत करून घेतात, पण वास्तविक हे अनेकांचे असते हे त्यांना कळत नाही। मुष्यक म्हणती घर आमुचे पाली म्हणती घर आमुचे मक्षिका म्हणती घर आमुचे निश्चयेसी श्रीराम। उंदीर म्हणतात हे घर आमचेच आहे,
पाली म्हणतात हे घर आमचेच आहे. माशा ठामपणे म्हणतात की हे घर आमचेच आहे. कांतण्या म्हणती घर आमुचे, मुंगळे म्हणती घर आमुचे, मुंग्या म्हणती घर आमुचे, निश्चयेसी श्रीराम. याप्रमाणे कांतण्या, मुंगळे, मुंग्या घर आमचेच आहे असे म्हणतात. विंचू म्हणती आमुचे घर, सर्प म्हणती आमुचे घर, झुरळे म्हणती आमुचे घर, निश्चयेसी श्रीराम. विंचू, सर्प, झुरळे घर आमचेच म्हणतात. भ्रमर म्हणती आमुचे घर, बिंगोऱ्या म्हणती आमुचे घर, आळिका म्हणती आमुचेच घर, काष्ठांमध्ये श्रीराम. भुंगे, भ्रमराची अळी व किडे म्हणतात की लाकडात आमुचेच घर आहे. मर्जरे म्हणती आमुचे घर, श्वाणे म्हणती आमुचे घर, मुंगसे म्हणती आमुचे घर, निश्चयेसी श्रीराम. मांजरे, कुत्री, मुंगसे इत्यादी प्राणी घर आपले आहे असेच म्हणतात. पुंगळ म्हणती आमुचे घर, वाळव्या म्हणती आमुचे घर, पिसवा म्हणती आमुचे घर, निश्चयेसी श्रीराम. पुंगळ, वाळव्या, पिसवा घर आमचे आहे असे म्हणतात. ढेकुण म्हणती आमुचे घर, चांचण्या म्हणती आमुचे घर, घुंगरडी म्हणती आमुचे घर, निश्चयेसी श्रीराम. ढेकुण, लाल मुंगळे, घुंगरडी देखील घर आमचेच आहे असे म्हणतात. पिसोळे म्हणती आमुचे घर, गांधेली म्हणती आमुचे घर, सोट म्हणती आमुचे घर, आणि गोंबी श्रीराम. पिसोळे, गांधील माशा, सोट आणि गोमा हे सुद्धा घर आमुचेच आहे असे म्हणतात. बहुत किड्यांचा जोजार, किती सांगावा विस्तार, समस्त म्हणती आमुचे घर, निश्चयेसी श्रीराम. अशा प्रकारे खूपसे किडे, त्यांचे किती म्हणून वर्णन करावे. सर्व म्हणतात की निश्चित हे घर आमचेच आहे. पशु म्हणते आमुचे घर, दासी म्हणती आमचे घर, घरीची म्हणती आमचे घर, निश्चयेसी श्रीराम. पशु, दासी, घरातील माणसे सर्वच म्हणतात की घर आमचेच आहे. पाहुणे म्हणती आमुचे घर, मित्र म्हणती आमुचे घर, ग्रामस्थ म्हणती आमुचे घर, निश्चयेसी श्रीराम. एवढेच नव्हे तर पाहुणे, मित्र, ग्रामस्थ हे घर आमचेच आहे असे म्हणतात. तस्कर म्हणती आमुचे घर, राजकी म्हणती आमुचे घर, आगण म्हणते आमुचे घर, भस्म करू श्रीराम. चोर, राजकीय अधिकारी एवढेच नव्हे तर अग्नीही म्हणतो की घर माझेच आहे, याला मी जाळून खाक करतो. समस्त म्हणती घर माझे, हे मूर्खही म्हणे माझे माझे, शेवट जड झाले ओझे, टाकीला देश श्रीराम. याप्रमाणे सर्वच म्हणतात की घर माझे आहे. तसेच हा मूर्खही म्हणतो की घर माझे आहे. शेवटी त्या घराचे ओझे होते व ते तो सोडून, किंबहुना देशही सोडून त्याला जावे लागते. अवघी घरे भंगली, गावांची पंढरी पडिली, मग ते ग्रही राहिली, अरण्य श्वापदे श्रीराम. या प्रकारे कधी कधी गावातील सर्वच घरे कालांतराने पडतात व सर्व गावच ओस पडतो. अखेर त्या घरांतून अरण्यातील हिंस्र श्वापदे येऊन राहतात. किडा, मुंगी, वाळवी, मुशक त्यांचेच घर हे निश्चयात्मक, हे प्राणी बापुडे मूर्ख, निघून गेले श्रीराम. वास्तविक ते घर किडा, मुंगी, वाळवी, उंदीर यांचेच असते. माझे माझे म्हणणाऱ्या मूर्खाला मात्र ते सोडून निघून जावे लागते. ऐसी ग्रहांची स्थिती, मिथ्या आली आत्मप्रचिती, जन्मतो दिसांची वस्ती, कोठे तरी करावी श्रीराम. घराची स्थिती अखेर अशी होते व आपण यास माझे माझे म्हणतो ते खरे नसते असा अनुभवही येतो. म्हणून जन्म म्हणजे या जगातील 2 दिवसांची वस्ती आहे हे जाणून ती कुठेतरी करावी, अर्थात कुठल्याही जागेची आसक्ती धरू नये. देह म्हणावे आपुले, तरी हे बहुत कारणे निर्मिले, प्राणियांच्या माथा घर केले, वा मस्तकी बक्षिती श्रीराम. आता देहासंबंधी विचार करू लागलो तर कळून येते की हा देह आपण आपला म्हणतो, पण तेही खरे नाही. हा देहही अनेकांसाठी निर्माण झालेला असतो. उदाहरणार्थ, उवा माणसांच्या डोक्यात घर करतात आणि त्यांचे डोके खातात. रोमे मुळी किडे भक्षिती, खांडूक झाल्या किडे पडती, ओठांमध्ये जंत होती, प्रत्यक्ष प्राणियांच्या श्रीराम. रोमरंध्रांच्या मुळाशी राहून किडे मांस खातात. कुठे खांडूक झाले तर त्यातही किडे पडतात, पोटात जंत होतात. हे तर आपण पाहतोच. कीड लागे दातांसी, कीड लागे डोळ्यांसी, कीड लागे कर्णासी, आणि गोमाशा भरती श्रीराम. दातांना कीड लागते, डोळ्यांना कीड लागते, कानांना कीड लागली की तेथे गोमाशा गर्दी करतात. गोचिड अशुद्ध सेविती, चामावा मासांत घुसती, पिसोळे चावून पळती, अकस्मात श्रीराम. गोचिड रक्त पितात, चामवा मासात घुसतात, तर पिसवा अकस्मात दंश करून पळून जातात. बोंगे गांधीले चाविती, गोंबी जळवा अशुद्ध घेती, विंचू सर्प दंश करीती, कानटे फुरसी श्रीराम. भुंगे व गांधील माशा चावतात, तर गोमा आणि जळवा रक्त पितात. विंचू, साप
कानटे व फुरंशी दंश करतात. जन्मून देह पाळिले ते अकस्मात व्याघ्रे नेले, का ते लांडगीची भक्षिले बळात्कारे श्रीराम. जन्माला आल्यापासून देहाचा सांभाळ करावा, तर अकस्मात वाघ त्याला उचलून नेतो किंवा बळजबरीने मारून लांडगास त्यास खाऊन टाकतो. मूषके मार्जरे दंश करीती, स्वाणे अश्वे लोले तोडिती, रिसे मरकटे मारिती, कासा विष करुणी श्रीराम. उंदीर मांजर त्याला दंश करतात, कुत्री घोडे वगैरे त्याचे लचके तोडतात, तर अस्वले माकडे कासावीस करून मारतात. कुष्ठरे डसवून उचलिती, हस्ती चिरडून टाकीती, वृषभ टोचून मारिती, अकस्मात श्रीराम. उंट चावून उचलून फेकून देतात, तर हत्ती पायाखाली चिरडून टाकतात, बैल शिंगांनी टोचून अकस्मात मारून टाकतात. तस्कर तडतडा तोडिती, भूते झडपवून मारिती, असो या देहाची स्थिती, ऐसी असे श्रीराम. चोर तडातडा शरीराचे तुकडे करतात, तर भूते अंगात संचार करून मारतात. या देहाची स्थिती अशी आहे. ऐसे शरीर बहुतांचे, मूर्ख म्हणे आमुचे, परंतु खाजे जीवांचे, तापत्रे बोलिले श्रीराम. या दृष्टीने विचार केला तर हा देह पुष्कळांचा आहे, पण मूर्ख माणूस त्याला माझा असे समजतो. वास्तविक ते अनेक जीवांचे भक्ष आहे. तापत्रे वर्णनात ही गोष्ट पुढे सांगितली आहे. देह परमार्थी लाविले, तरीच याचे सार्थक झाले, नाही तरी हे व्यर्थची गेले, नाना अपघात मृत्यूपंथे श्रीराम. नरदेह परमार्थासाठी लावला तरच त्याचे सार्थक होते, नाही तर नाना प्रकारच्या आघातांनी तो मृत्यू पावतो. असो जे प्रापंचिक मूर्ख, ते काय जाणती परमार्थ सुख, त्या मूर्खांचे लक्षण काही एक, पुढे बोलिले असे श्रीराम. असो जे प्रापंचिक सुखात गढलेले मूर्ख लोक असतात, ते परमार्थाचे सुख काय जाणणार. अशा मूर्खांची काही लक्षणे पुढे सांगितली आहेत. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे नरदेहस्तवन निरूपण नाम समास 10वा. श्रीराम. दशक पहिला. श्रीराम श्रीराम श्रीराम.